नमस्कार मित्रांनो, सोलापूरचा गणेश पाटील या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, पुण्यातील आज सगळ्यात मोठं व सगळ्यात सुंदर असा मंदिरला मी आज आलेला आहे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता माझे मागं हे बघा, दिसतं का तुम्हाला मित्रांनो? हे आहे श्री स्वामीनारायण टेम्पल। हे खूप सुंदर असं टेम्पल आहे मित्रांनो। तर तुम्हाला हे पूर्णपणे दाखवायचा प्रयत्न मी करणार आहे। तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आपल्या चॅनलवरती जे कोणी नवीन आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण आज जाऊया। मित्रांनो, हे बाहेरून आत यायचं रस्ता एंट्री, इथून सरळ खाली गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला पार्किंग बघायला भेटणार आहे। तुम्हाला दाखवतो तेही सुद्धा पार्किंग। आणि आता बघा, हे आहे आपलं 2 व्हीलर पार्किंग आणि जे की इथं पूर्ण फ्री असलेलं आहे मित्रांनो। पार्किंगला काही पैसे द्यायचे नाही आहे। आणि हे आहे 4 व्हीलर पार्किंग। एकी दोन्हीला 4 व्हीलर आणि 2 व्हीलरला पैसे नाही आहे। आणि हे आहे आपलं पूर्ण मंदिरचं परिसर, जे की टोटल 22 एकरमध्ये हे पूर्ण संपूर्ण मंदिर आहे मित्रांनो। तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि किती स्वच्छ आणि असं एकदम मस्त असलेला हा मंदिर आहे मित्रांनो। गार्डन परिसर आहे मित्रांनो। तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि स्वच्छ आणि किती मस्त दिसू लागले गार्डन परिसर। आणि हे जे छोटे छोटे कमान आहेत, छोटे छोटे स्तंभ बनवलेले आहेत, हे टोटल 22 आहेत मित्रांनो। हे बघा मित्रांनो, समोर बघा किती स्वच्छताची काळजी घेत आहे। रोजच्या रोज स्वच्छता होतं मित्रांनो पूर्ण मंदिर, म्हणून इतकं स्वच्छ आणि सुंदर आणि एवढं मस्त दिसतं। क्लीन, पूर्ण ग्रीन ग्रीन असलेलं हे पूर्ण मस्त असं हा मंदिरचं परिसर आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि किती स्वच्छ आहे। स्वच्छतेमध्ये काही कमतरता नाही, तेवढं स्वच्छता करण्यात येतो। प्रत्येक ठिकाणी स्वच्छता आहे मित्रांनो। कुठेही अशी तुम्हाला घाण दिसणार नाही मंदिरात। मंदिरच्या परिसरात सुद्धा कुठेही घाण दिसणार नाही, एवढं स्वच्छता इथं घेतली जाते काळजी स्वच्छताची। ते सहलीची मुलं आहेत, शाळेची सहल घेऊन आलेले आहेत मित्रांनो, बघू शकता तुम्ही। आणि हे 2 मजलीचं आहे मित्रांनो। आपण वरती जाणार आहे, जाऊयात आपण वरती। चला तर मग हे वरून मी थोडंसं घेतलेलं आहे शूट। तर बघा मित्रांनो, किती सुंदर, किती मस्त असं वाटतच नाही हे की पुण्यात आहे, की कुठेतरी बाहेर कुठल्या स्वच्छ गुजरात वगैरे अशा ठिकाणी असलेलं हा मंदिर वाटतं, पण हे पुण्यातलं मंदिर आहे मित्रांनो। आणि इथं वरती मित्रांनो मोबाईल कॅमेरा हे सगळं अलाउड नाही आहे। तर मी थोडंसं मी कॅमेरा घेऊन गेलो, जे कोणी सिक्युरिटी नव्हतं, गपचूप इथून थोडंसं शूट केलं। हे बघू शकता तुम्ही आतलं कसं आहे मित्रांनो। आणि ह्या मंदिरचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो, पूर्ण मंदिर हे कोरून त्या बनवलेलं हे सगळं मंदिर आहे मित्रांनो, कलाकारांचं आहे ह्याच्यातून। ह्या कलाकाराला एकदम अतिशय बघू शकता मित्रांनो, प्रत्येक ठिकाणी तयार केलेलं आहे मित्रांनो हे सगळं। आणि अजून एक वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो ह्या मंदिरचं, या मंदिरला कुठेही पूर्ण मंदिरला थोडेही सुद्धा सिमेंट वापरलं गेलेलं नाही आहे। हो मित्रांनो, थोडेही सुद्धा सिमेंट वापरलेलं आहे, विदाउट सिमेंटला हे पूर्ण बनवलेलं आहे।
मंदिरला जितकंही हे जे मार्बल लागलेलं मित्रांनो, हे पूर्ण गुजरातवरून मागवण्यात आलेलं आहे. दिन भर कितने बार करते हो उसे? एक बार. तर मित्रांनो, मलाही तुम्ही सांगा, हे मंदिरचे जे काही कला आहे हे तुम्हाला कसं वाटले हे नक्की मला कमेंट करून सांगा. मित्रांनो, दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर त्याच परिसरातच तर तुम्ही फॅमिलीला वगैरे घेऊन आलात तर लहान मुलांसाठी इथे काही ॲक्टिव्हिटी आहेत, तर त्यासाठी तुम्हाला इथे चार्जेस आहेत. तुम्ही बघू शकता इथं चार्जेस मी थोडंसं शूट केलेलं आहे. या पद्धतीचे सगळे काही आहेत आणि इथून तुम्ही तिकीट कलेक्ट करू शकता लहान मुलांसाठी खेळण्यासाठी. तर खूप छान आहे, बघू शकता तुम्ही. बघा बघ, खूप छान असं ॲक्टिव्हिटी आहेत. झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर तुम्हाला इथे झाडाखाली कॅन्टीन दिसेल. त्या इथं तुम्ही सगळं काही स्नॅक्स म्हणा काही खाऊ शकण्यासाठी तुम्हाला भूक लागली असेल तर इथून तुम्ही खाऊ शकता. तर मित्रांनो, हे होता आपला स्वामीनारायणचा व्लॉग. तर तुम्हाला हा टेम्पल कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसाल तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करायला विसरू नका. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओला. धन्यवाद.